नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा। आज आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे। त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस अशा हजारो क्रांतिकारकाचे बलिदान आहे। एकदा भगतसिंग हे त्यावेळेला लाहोर येथे शिक्षण घेत होते आणि त्यांचं वय फक्त 12-13 वर्षाचे असताना अमृतसरमधील येथे घटना घडली, जालियनवाला बाग, आणि ही घटना 13 एप्रिल 1919ला घडली। त्यावेळेला आपल्या भारतीयांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आले आणि आपल्या भारतीयांचा या मातीवर रक्ताचा सडा पडला। भगतसिंग यांनी तीच माती, ती रक्ताने भरलेली माती एका काचेच्या बॉटलमध्ये भरली आणि ती काचेच्या बॉटलमध्ये भरून त्यांनी देवघरामध्ये आणून त्या बाटलीला त्यांनी फुलं अर्पण केले। इतकंच नव्हे तर वयाच्या अवघ्या 23-24 वर्षांची असताना 23 मार्च 1931ला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। परंतु त्या अगोदर काही दिवस जेलरने त्यांना विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय आहे? तर त्या तीनही मित्रांनी अगदी खूप सुंदर असं त्यांना उत्तर दिलं। ते म्हणाले, हो, आमची शेवटची इच्छा फक्त एवढीच आहे की आम्हाला व्यायाम करण्याचं साहित्य आणून द्या आणि आम्हाला व्यायाम करायचा आहे। त्यावर जेलर हसू लागले आणि म्हणाले, आपण व्यायाम कशासाठी करतो? शरीर सदृढ बनवण्यासाठी आपण व्यायाम करतो आणि उद्या तर तुम्हाला फाशी होणार आहे। मग त्यावर तीनही मित्रांनी अगदी सुंदर असं उत्तर दिलं। आपण देवाकडे मंदिरात जेव्हा जातो तेव्हा देवाला आपण कोमजलेली फुले वाहत नाही, तर देवासाठी आपण अगदी टवटवीत फुलं देवाला अर्पण करत असतो आणि आम्हाला या भारत मातेसाठी आमचा प्राण त्यागायचा आहे, तर आमचं शरीर या जेलमध्ये राहून अशक्त झालं आहे। या तीनही मित्रांचं असं उत्तर ऐकताच जेलरच्या देखील डोळ्यात अश्रू आले। इतकंच नव्हे तर आपल्या भारतामध्ये अजून आपल्या भारत देशाविषयी सांगायचं म्हटलं तर आपल्या भारत देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे, व त्यामध्ये विज्ञान, कृषी, तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार देखील तेवढाच आहे। आज लाखो विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात आणि पालक देखील गोरगरिबीतून मुलांना शिक्षण देत असतात आणि अचानकच एका रात्रीत मुलांना समजतं की एक्झाम पेपर लीक झाले आहे, तेव्हा त्या मुलांचं स्वप्न उद्ध्वस्त होतं। परंतु मुलं तितक्याच थांबत नाही। आपल्या सर्वांना माहीत आहे, दिल्लीला झालेली ही घटना, जंतर मंतर आणि स्टुडंट पॉवर आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि या सर्वांचं भविष्य घडविणारे ते एक शिक्षक असतात। देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा देखील मोलाचे योगदान आहे। आपली जनगणना असो, आपलं मतदान, जी निवडणुका असो, यामध्ये शिक्षकांचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे। धन्यवाद।